खाऊन नको. टाकायचे मस्त आहे. SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण रगडा पेटीस बनवणार आहे. त्याच्यासाठी मी पहिले गोड चटणी बनवणार आहे. आता मी याच्यात खजूर आणि चिंच भिजत घातलं होतं गरम पाण्यामध्ये टाकून. आता मी हे चटणी बनवून घेते आधी. आता याच्यात आपण ओतूया. आता हे भिजलंय ना, ते आपण वाटून घेऊया याला बारीक. आता हे वाटाणे आपण भिजत घातले होते मी. आता यांना चांगले धुवून कुकरमध्ये टाकते. आपण चाट बनवतोय, रगडा सॉरी. आता हे आपण चणे शिजायला ठेवले. आता ह्याच्यात आपण वस्तू टाकूया. धनापुक्की टाकते, मसाला, धना पावडर अर्धा चमचा भरून, अर्धा टीस्पून आपण टाकूया जिरा पावडर आणि हळद घालूया भरपूर हळदच बनवायचं. हळद टाकूया. कलर तर यायला पाहिजे नाही. आता हे आपण पावणा चमचा भरून चाट मसाला घेतला आहे. चाट मसाला एव्हरेस्टचा आहे. हा बघा, हा चाट मसाला आहे. हा टाकते म्हणजे टेस्टच्या हिशोबानं. आता आपण हिंग टाकूया चिमूटभर. मस्त. काला नमक, पिंक सावर. तर माझ्याकडे हे आहे ते हे टाकते. थोडंसं आपण टाकूया साधंवाला पण रोज वापरतो ते मीठ टाकते. टाटा. आता आपण अद्रक किसून टाकूया. आता याला कालवून देऊया. कालवून याला झाकण लावूया आणि चांगले 5-7 शिट्ट्या होऊ देऊया. जास्त शिजले तरी चालेल, कमी शिजले तरी चालेल, त्याचं काय हे नाही. हा, ही झाली. आता ही चटणी मी अशी गाळून घेतलेली. माझ्याकडे जरा टाईम नाही होता म्हणून मी अशीच ठेवून दिली हिला. आता ह्याच्यात आपण थोडंसं मिरची टाकायची आहे चटणीमध्ये. आता आपण हा गूळ टाकतोय ह्याच्यात चटणीमध्ये. आता याला उकळी येऊ देऊया एक. आता मीठ घालूया आपण आणि आपण काळं नमक पण टाकतोय, दोन्ही टाकतोय. आता ह्याच्यात टाकूया आपण काश्मीरी लाल मिरची. याची चटणीची रेसिपी मी टाकली, तुम्ही बघू शकता चॅनलवर जाऊन SK कुकिंगमध्ये. आता आपण लाल मिरची टाकूया थोडीशी. आता याच्यात आपण पाणी टाकूया कारण की खूप घट्टी आहे ती. घट्ट आहे, गट्टी बोलली मी, सॉरी. हे बघा, आता याला उकळी येऊ देऊया. आपल्याला जास्त शिजवायचं नाही. खाली ते आपण गूळ टाकलाय ना, गूळ चांगला वितळला पाहिजे म्हणून. हे बघा, बघा कलर किती छान आलाय. एक उकळी येऊ देऊया. हे आपण काळी मिरी टाकायची विसरली होती मी. हे काळी मिरीची पूड टाकते थोडीशी. हे बघा, आपली चिंचेची चटणी रेडी झाली आहे. तुम्हाला जितकी पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे तर तुम्ही आटवू शकता थोडीशी. आता आम्हाला अशी पाहिजे आहे बघा, छान अशी मस्त झाली आहे. आता हे झाली आहे आपलं चटणी. आता हिला उतरून घेऊया. आता मी बटाटे लावते.
आता आपण झाकण लावून आहे बघा. बटाटे मी असे मोठे होते तर कापून घेतले, 2-2 करून घेतले आणि आता आपण झाकण लावूया. चटणी बनवूया हिरवी. आपली गोड चटणी तयार झाली. आता ही कोथिंबीर घेतली, धुवून ठेवलेली. पुदिना धुवून ठेवलं ना म्हणून असा कलर झाला आहे. आता आपल्याला तिखट लागणार त्या हिशोबानं मिरची टाकूया आपण. अद्रक टाकते. आता आमचूर पावडर टाकूया. आमचूर पावडर ना, आमचूर पावडर टाकते. आपण टाकूया साधं मीठ. आपल्याला खारं मीठ पण टाकायचं आहे. आता आपण खारं मीठ हे काय कुठलं काळं नमक घेऊया थोडंसं. थोडंसं जिरं घेऊया, पिळूया. आता वाटून घेऊया आपण थोडं थोडं पाणी टाकून. आपली चटणी रेडी झाली आहे बघा. थोडीशी मी बारीक शेव टाकली होती ते दाखवायचं स्किप झालं आहे. तुम्हाला दाखवते मी बारीक शेव टाकली होती. हे बघा आपले असे बटाटे शिजून झाले. आता याला आपण याच्यानं मेशरनं स्मॅश करून घेऊ. मॅक्स करून घेऊया. एक चमचा भरून आपण आमचूर पावडर टाकूया. धना पावडर टाकूया. 1 चमचा भरून जिरंच आहे. हां, जिरं पावडर टाकूया अर्धा टीस्पून. चमचा भरून काळी मिरी टाकूया. मीठ टाकूया चवीप्रमाणे. आता आपण मिक्स करून घेऊया. गरम आहे. आता आपल्या हिशोबानं छोट्या मोठ्या टिक्क्या बनवून घेऊया. आता जरा हे बघा थोडं पातळ, थोडंसं मीडियम. बस. आता हे कॉर्नफ्लॉवर आहे, फक्त त्याला असं थोडंसं लावून घेऊया. आता अशाच बनवून घेऊया आपण सगळ्या. बस. हे बघा आपलं हे कुकर झालं आहे. तर शिजले. आपण याला याच्यात काढून घेऊया एका भांड्यामध्ये. हे बघा आपले टिक्के पण तयार झाले आहेत. पॅटीस आता मस्त फुगून आलेत छान. आता हे झालेत काढून घेऊया. मिक्स करतोय. रगडा थोडंसं याच्याने हे स्मॅश थोडंसं अजून असं पोटाने पण लागले पाहिजेत खाताना. आता आपला रगडा पण रेडी झाला. याच्यात काही टाकायचं नाही आपल्याला. आता याच्यात आपल्याला मीठ कमी असेल ना, जास्त कमी, तर बघून घेऊन आपण टाकू शकतो. आता माझी हे रगडा तयार झाला आहे. आता थोडं एक उकळी घेऊया. थोडं पाणी घातलं आहे ना मी, एकदम सुक्कं होतं ते. आपला रगडा रेडी झाला आहे. काढूया आता. हे बघा आता आपण सगळे असेच तळून घेऊया. असे रेडी करून ठेव. असे रेडी करून ठेवले आहेत मी.
आपला रगडा रेडी झालाय. पॅटीस बनवतात. पॅटीस पण तयार झाले. आता आपण ताट सर्व करूया. तयार करते म्हणजे सर्व करते. बंद करू का मग हे? बघूया का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाबा तुम्हाला थँक्यू थँक्यू थँक्यू. कमेंट करा, नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा आणि आमच्या रेसिपीला फॉलो करा. तुम्ही बोला खाऊन दाखव. खाऊन दाखव. टाकायचे मस्त आहे.